पिवळ मतदारसंघाचे कार्यकर्ते आमचो गुरुदास कुरगांवकर अध्यक्ष, आमचे सगळे सिनियर कार्यकर्ते रामकृष्ण जल्मी, दिनेश जल्मी आणि आम्ही सगळे आयचो हो ल्हानसो सुवाळो जो पिवळ मतदारसंघात आमी करपाचे आशिल्ले. काही कारणा खातीर आमी आयज काँग्रेस हावसान हो इंडक्शन प्रोग्राम आमी संपन्न करता. आयचे जे इंडक्शनाचो जो प्रोग्राम जो आसा तो एक सोशल वर्कर, सोशल कार्यकर्तो आणि पिवळ मतदारसंघात एक बरो मागपी, एक कार्य करपी जो असो आसा तो तेजे आमी आयज इंडक्शन करतले. तेज्या इंडक्शनाचे पयलीं हांव आमचो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर हेजे वेलकम करता. आमचो नॉर्थाचो डिस्ट्रिक्ट मंगलदास नायक हेजे स्वागत करता. आमचो पिवळ मतदारसंघाचो अध्यक्ष गुरुदास कुरगांवकर, बाब दिनेश जल्मी, रामकृष्ण जल्मी यांच्या हांव सगळ्यांचे स्वागत करता. आणि हो सुवाळो, आयचो जो सुवाळो आसा तो पिवळ मतदारसंघाचो कार्यकर्तो नोनू चंद्रकांत नायक हेजे आमी इंडक्शन करपाचें आसा. तेन्ना वेलकम हे सगळ्यांचे केल्ले आसा. मिडियाचे हांव वेलकम करता. आणि दुसरे सुवातेक हांव आमच्या अध्यक्षा कडेन गुरुदास कुरगांवकर एक मागता की तेणे एक दोन उतरां आमकां संबोधीत करचे. मागचे आशिल्ले उपस्थित गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब मंगलदास नायक आणि बाकीचे आयज इंडक्शन जावपी नोनू चंद्रकांत नायक हांच्या पिवळ मतदारसंघाचेर स्वागत करता आनी ताका वेलकम करता. पिवळ मतदारसंघ मातसो मागास उरलो आसा आनी काँग्रेसीचें तें व्हडलें कार्य ना, पूण आतां आमी चिंतलां की आमी कार्य वाडोवपाचें. त्या खातीर आमी एक मनीस तितून इंडक्शन करीत आसा आनी फुडें आतां कसलो पंचायती विजीट दितले आनी नवे नवे कार्यकर्ते इंडक्ट करतले आनी ट्राय करतले की फुडल्या बोट तो हाडचो, म्हणजे एखाद्या 27 तो आमी हाडपाचो प्रयत्न करतले. थँक्यू. देव बरें करूं. देव बरें करूं. गुरुदास कुरगांवकर आमच्या पिवळ मतदारसंघ जरी तर आमदार ना जाल्यार पिवळ मतदारसंघाचे कार्यकर्ते जे आसा पळय ते सगळे एक्टिव्ह आसा. आणि ह्या फावटी पिवळ मतदारसंघाक आमचो बरो पैकी आमी कॅन्डिडेट दितले, ह्या भितून दुबाव ना. दुसरे सुवातेक हांव आमचो नॉर्थाचो डिस्ट्रिक्ट मंगलदास नायक हेंचे कडेन मागता की तेणे एक आमकां संबोधीत एक. नमस्कार. माचेर असलेले आमचे जीपीसीसीचे प्रेसिडेंट बाब गिरीश चोडणकर, आयचे इंडक्शन जे जातले ते नोनू चंद्रकांत नायक सोशल वर्कर, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट बाब गुरुदास कुरगांवकर, आमचो हेमंत नायक, दिनेश जल्मी, रामकृष्ण जल्मी. आयज खूब बरें दिसता की आयज पिरियड सारकिल्ल्या मतदारसंघासून काँग्रेसीची एक सोशल वर्कर आमकां मेळटात. म्हणजे आमच्या हितून आयज इंडक्शन जाल्लेलो आयज जातलो तेजें नांव जावन बाब नोनू चंद्रकांत नायक हेजें थंयसर कामूय आहा. आनी हांव एक उमेद बाळगता की तेंचे कडेन की तेणी एक्टिवनेस घेवन बाकीच्या आमच्या कार्यकर्त्यां बरोबर सगळ्यां बरोबर मेळोन मिसळून काम करून थंयसर आमचो मतदारसंघ घट करचो हें हांव तेंचे कडेन मागता. देव बरें करूं. देव बरें जावं. मंगलदास नायक आयच्या इंडक्शनाच्या सुवातेक आमचो नोनू चंद्रकांत नायक हो हाजीर आसा. तेन्ना इंडक्ट करच्या पयलीं हांव आमच्या गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कडेन मागता की तेणे आमच्या पिवळ मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांक संबोधीत करचे. माफ करा की आमचो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो ओबीसीचो सेल जो चेअरमॅन आसा शरद उर्फ नितीन चोपडेकार
यांचे कडेन हांव मागता की तेणे एक आमकां 2 उतरां संबोधीत करचें. आमच्या ह्या इंडक्शनाच्या प्रोग्रामान उपस्थित आसा आमचे GPCC प्रेसिडेंट बाबू गिरीश चोडकर, डिस्ट्रिक्ट मंगलदास नायक, बाकीचे पदाधिकारी आणि नायकाचे बरे मागपी. आयज उमेद भोगता की नानू चंद्रकांत नायक आयज काँग्रेस पक्षान येता आणि त्याचे कार्य हांवें पळयलां की आमी वांगडा आसतना दोगांयनी 4 वर्सां पयलीं आमी OBC खातीर महासंघान आमी मेळून आसले आणि आमी एक दर्जाचेर आणि एक पॉयंट घेवन आमी काम करताले 100 पॉयंट रोस्टर इम्प्लिमेंट करचे आमचे OBCचे ST SC खातीर. आणि तितून आमी दोगांयनी म्हाका दिसता रिप्रेझेंटेशन आमी आउट ऑफ स्टेट सुद्दां गेले. आमी बेळगांव गेले, मागीर ते कन्वेन्शनाक अटेंड केले, मागीर बाकीच्या स्टेटीन गेले आमी. आणि जेन्ना महासंघाचे आमचे इंटरनॅशनल जे इंडियन लेवलाचेर जे येताले तेन्ना आमी तांकां रिप्रेझेंटेशन दिताले की आमच्या ह्या लोकांक, आमच्या OBC लोकांक इतले डिप्रायव्ड जाता, आमकां आमचे हक्क मेळना. आणि चार्टर्ड ऑफ डिमांड आमचे खुबशे आसले, म्हणजे ते OBC खातीर ते मागीर तांकां स्कॉलरशीप जावली, मागीर तांकां मागीर बाकीची स्कीम जावली. पण मेन हेतू असो आमचो तितून आमी मोटिवेट करताले की 100 पॉयंट रोस्टर इम्प्लिमेंट जावचो. आणि ते आमी ती चळवळ सुरू केली, मागीर तो त्या सायडीन मागीर आमी काँग्रेसी तर्फे केले. तशेंच आमचे असेंब्लीन बरो इश्यू जालो. आमचे कालूस बाब, आमचे एडवोकेट कालूस फेरेरान आमकां तेजे बद्दल खूब गायडन्स सपोर्ट केलो. तशेंच आमचे UDA आलेमान केलो आणि काँग्रेस पार्टीच्या सगळ्या सदस्यांनी आमच्या वांगडा रावन तो आमी नेट धरून कार्य केलें आणि ते आयज इम्प्लिमेंट जाले आनी आमच्या भुरग्यांक बेनिफीट जाले. तशेंच आमचे OBC विभाग घट करपाक नानूचो आमकां खूब हातभार लागतलो आणि आमी खुबशे इश्यू घेवपाचे आहात आणि ते आमी इश्यू घेतले. आतां एक काँग्रेसीच्या तर्फे आमचे मॅनिफेस्टोय आसतले आणि आमचे प्लॅटफॉर्म तयार करून अंडर लिडरशीप ऑफ गिरीश बाब आमी ते OBCचे इश्यूज 19 कम्युनिटीचे इश्यू घेतले आणि ते सक्सेसफुली घेतले. म्हाका ह्या फंक्शनाक आपयल्या बद्दल सगळ्यांचे आभार आणि देव बरें करूं. फोन मागचो कोणाक देव बरें जावं शरद. आता आमी इंडक्शनाचो प्रोग्राम भेटून हें करतात की आमचो MLA सर कार्लोस हेजो वेलकम आमी करता. तेन्ना मागता हांव इंडक्शनाचो प्रोग्राम संपन्न जावचो. काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टी जिंदाबाद. काँग्रेस पार्टी जिंदाबाद. इंडक्शन इंडक्शन स्टुडंट्स जाल्ले आसा. हांव वेलकम करता आमच्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीन की नोनू चंद्रकांत नायक यांच्यानी भरघोस अशें सोशल वर्क प्रियोळान काम करूं आणि प्रियोळान काम करून दाखोवचें, काँग्रेस पार्टी वयर हाडची अशें हांव तेंचे कडेन विनंती करता आणि परत एकदा तेजे वेलकम करता इंडक्ट केल्ल्या बद्दल. दुसऱ्या सुवातेक आमचो MLA स्पेशली आमचो प्रियोळचो इंचार्ज म्हणल्यार जाता दोतर कार्लोस हेंचे कडेन हांव आय एम रिक्वेस्टिंग टू दोतर की तेणे आमकां 1-2 उतरां संबोधीत करचे. दोतर कार्लोस. आमचो GPCC प्रेसिडेंट गिरीश बाब चोडकर, आमचो डिस्ट्रिक्ट अध्यक्ष मंगलदास नायक आणि आयज आमी वेलकम करतात नोनू नायका प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सीचो. बिग वेलकम टू यू.
काँग्रेस पक्ष आम्ही सगळे जाणा ते ओल्डस्ट पार्टी इन द नेशन आणि काँग्रेस पक्ष सुद्धा लोकांचे चिंता आणि लोकांचे बरे चिंता आमी करता फुडें. आता पळयलें आसतलें थोडे दीस फाटींसून भरपूर लोक आहात पार्टी पक्षाक आमचे जॉईन जावपाक आनी हे वेलकम मूव. कित्याक लोक आमी गिरीश बाबान कॉल केलो तेन्ना सगळ्यांक आपोवपाक कोण आशिल्ली ते थोडे पयशे गेल्ले आनी कोण नाशिल्ले ते पासून आपयले ते रोखडे मेसेजीस आनी मेसेजीस येवपाक लागले की ते आतां काँग्रेस पक्षाक जॉईन जावपाक सोदतात. आमच्या पॉलिसी क्लियर आनी आमचे मिशन क्लियर. बीजेपीक हाडपाक जायना आनी कोण काँग्रेस पक्षा बरोबर आसात जाल्यार ते स्वता बीजेपीचे विरोध आसतले. पण आमचे बरोबर ना जाल्यार मागीर तेंचे तो एक प्लॅन आसा, स्ट्रॅटेजी आसा बीजेपीक तेसो भाशेन फाटल्या दारार नाल्यार डायरेक्टली हाडपाक. सो हांव सगळ्या लोकांक मागता, आतां आयज नोनू आयला, तुमी आनी थोडे दिसान पळयतले आनी पासून लिडर येतले आमचे पक्षान जॉईन जातले आनी लिडरशीप ऑफ कॉलेज स्टुडंट सगळे येतले, आमी एकठांय जातले आनी एकठांय इवन दुसऱ्या पक्षाक आमी अपील केला सगळे एकठांय रावन बीजेपी पक्षाक डिफीट करया. कित्याक आमचे गोंय कितको काबार जाता आनी देशूय कितको काबार जाता आमी सगळे जाणा, सगळे उलयना, पूण आमी डेली आमी काटले कितें जाता तें आनी गोंय कितको सालबार करपा जाय, कितको सांबाळूंक जाय आनी काँग्रेस पक्ष सदां आसतलो सगळे लोकां फाटल्यान, सगळे बारीक लोकां पासून चिंतून काँग्रेस पक्ष वावरतलो गोंय सालबार करपाक आनी सांबाळपाक. देव बरें करूं. थँक्यू सर. आयचे सुवातेक आमचो इंडक्शन जो एक कार्यकर्तो आसा तेचे कडेन मागता हांव की तेणें आमकां संबोधीत करचे. नोनू चंद्रकांत नायक. नमस्कार, हांव नोनू चंद्रकांत नायक, खंडोळा माशेल या प्रियोळ मतदारसंघाच्या सुकुल्ल्या गांवांत रावता. भावनाने एकूच सांगता, आज ज्या वेदीचेर जे मानेस्त आसा त्या मानेस्ताच्या साक्षीन तशेंच प्रियोळ मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराक आनी गोंयच्या समेस्त मतदारांक उलो मारता. जी राख आसता, जी राख जेन्ना उठ्ठा, शुन्यासून आमी जग जिंकपाचो प्रयत्न करता. आयज हांव ह्या काँग्रेस पक्षान इंडक्ट जाता. म्हाका भोव खोस भोगता की आयज ह्या सुंदर अशा पार्टीन जी भारतांतली एक बऱ्यांतली बरी एडमिनिस्ट्रेशन पावर आशिल्ली पार्टीन आयज हांव जॉईन जाता. त्या बद्दल म्हाका अभिमान आसा, स्वाभिमान आसा. आयज अशें आसा, विनाशकाले विपरीत बुद्धी. कदाचित काँग्रेस पार्टी जेन्ना जर फाटी आसूंक शकता, पूण हांव तुमकां अभिवचन दिता, प्रियोळ मतदारसंघान तशेंच संपूर्ण गोंयान काँग्रेस पार्टी फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घेवपा खातीर आमी प्रयत्न करतले. आयज म्हाज्या प्रियोळच्या कितल्याशाच कार्यकर्त्यांनी म्हाका उलो मारलो की नोनू तूं काँग्रेस पक्षान यो. त्याच बरोबर माचेर हाजीर आशिल्ले मानेस्तां कडेन चर्चा केल्या नंतर अशें दिसून आयलें खरोखरच हांव काँग्रेस पक्षान वचपाची म्हाजी जापसालदारकी, म्हाजो अभिमान, म्हाजो स्वाभिमान घेवन आयज हांव काँग्रेस पक्षान प्रवेश करता. इतलेंच उतर दिता, बडायो मारिना, पण प्रियोळ मतदारसंघात उर्जिता वेवस्थेक हाडपा खातीर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यान हांव प्रियोळ मतदारसंघात काम करतलो आनी तें काम प्रियोळ मतदारसंघाच्या भवितव्या खातीर तुमच्या साक्षीन तुम्ही म्हाका सहकार्य करचे अशी अपेक्षा आसा. म्हाका खबर आसा वेदीचेर आशिल्ले सगळे मानेस्त आमच्या फाटल्यान रावतले आनी तेंच्या उल्याक उलो दिवन, उल्याक आ दिवन आमी प्रियोळ मतदारसंघात तशेंच समेस्त गोंयच्या वाठारांत काँग्रेसी खातीर काम करतले. आयज बसबसपुरीन माखलेल्या ह्या बीजेपी सरकाराक तांची योग्य जागा दाखोवपाचो प्रश्न आयला आनी तो तुमी समस्त गोंयकार आयज 2027च्या निवडणुकीत तुमी सार्थ करतले अशी अपेक्षा बाळगिता. परत एकदा ह्या येद्या व्हडल्या राष्ट्रीय पावण्यावयल्या पार्टीन म्हाजो आस्पाव करून घेतलो त्या बद्दल समेस्त पदाधिकाऱ्यांचो हांव आभारी आसा. देव बरें. जायते लोक प्रियोळ मतदारसंघाचे लोक आयज वटेन आमच्यो सिनियर लोक हे वटेन येयल्ले आसा. तेन्ना हांव एक नोनू चंद्रकांत नायक हांकां एक रिक्वेस्ट करता
की तेणे आयच्यान काँग्रेस काँग्रेस पार्टीचे काम हातीन घेवचें. आमी तेच्या फाटल्यान आसा. प्रत्येक ऑर्गनायझेशन जे आसा ते युनायटेडली आमी ते सगळे प्रिवरचे लोक सगळे वयतले आनी कार्य काँग्रेस पार्टी करतले. देव बरें जावं. नोंदू नायक. दुसऱ्या स्वातीक निमण्या स्वातीक कितलेशे वर्सां प्रिवळ मतदारसंघान संबंद आसलेलो सगळ्यान वयर सरलेलो मनीस, कार्यकर्त्यांच्यान अध्यक्ष जाल्लो मनीस आनी खुबशे प्रिवळ मतदारसंघाच्या जे मार्शल धर माड्डोळ धर ह्या सायडीच्यान खुबशे रिलेशन आसलेलो मनीस, गोवा प्रदेश काँग्रेसचो मनीस, आयज गोवा प्रदेश काँग्रेसचो प्रेसिडेंट गिरीश बाब चोडणकर हेंचे कडेन हांव मागतां. तेच्या पयलीं हांव देव बरें जावं म्हणटा की आमचो एक कार्यकर्तो जो काँग्रेस कार्यकर्तो जो तेका आयज इंडक्ट करून घेतल्या बद्दल हांव रिक्वेस्ट करता की गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष गिरीश चोडणकर सर हेंचे कडेन मागता की आमकां स्पेशली प्रिवळ मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांक संबोधीत करचे आनी त्या संबोधीतच्या शब्दान आमी तेच्या फाटल्यान सदांच उबे रावतले अशें हांव तांकां प्रॉमिस करता. आमचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर हेंचे कडेन मागता की तेणे संबोधीत करचे. प्रिवळ ब्लॉक काँग्रेस कमिटीन आयोजीत केले हे आयचे इंडक्शनाचे फंक्शन. हजर आशिल्ले आमचे काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट आनी एक तडफदार आमदार वा कल्लूस आल्वारीस. हांगा हजर आशिल्ले आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मादईचे बाब मंगलदास, प्रिवळचे ब्लॉक प्रेसिडेंट बाब गुरदास कोरगांवकर, प्रिवळ मतदारसंघाचे लिडर बाब प्रेमानंद गांवकार जाका आमी पॉप्युलरली PVP म्हणटात, बाब हेमंत नायक, बाब दिनेश जल्मी, बाब रामकृष्ण जल्मी आमचे ST सेलाचे चेअरमॅन. माचयेर आशिल्ले आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी बाब प्रदीप नायक, आमचे मणियारे बाब समीर वळवयकर, आमचे OBCचे चेअरमॅन बाब नितीन चोपडेकर. हांगा हजर आशिल्ले आमचे दुसरे स्पोक्सपर्सन बाब मांबरे, महेश मांबरे. आनी माचयेर आमचे प्रिवळ मतदारसंघाचे आमचे आयिल्ले लिडर्स. आमी सगळ्या मतदारसंघांनी परत पार्टी उबी करपाचे ध्यास आमच्या सगळ्या लिडरांनी घेतलेलो आसा. जशें काल्लूस बाबान सांगलें की आमी सगळ्यांक उलोय मारलेलो आसा आनी त्या उलयाक प्रतिसाद दिवन असंख्य लिडर्स आज काँग्रेस पक्षा कडेन येतात काँग्रेस पक्ष घट करपाक. काल पयले आसता तुमी काल 2 इंडक्शनां जाली, एक शिरोडा मतदारसंघात आनी काल कुठ्ठाळी मतदारसंघात जवळजवळ 1,500 कार्यकर्तो काल मारियान रॉड्रिगीस हाच्या नेतृत्वाखाली काल जॉईन जाले. आयजूय बी 2 इंडक्शन आसात. आयज हांगा प्रिवळ मतदारसंघाचे तो साऊथ गोवा डिस्ट्रिक्टांक आमच्या कुंकळे मतदारसंघाचे थोडे इंडक्शन चालू आसा. सो हातूंतल्यान एक कळ नजरे मुखार येता की गोंयकार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वा खाल्लो एक सरकार गोंयांत हाडपाक सोदता, कारण लोक ह्या सरकाराक विटलेले आसा आनी त्या खातीर सगळ्या जाणांक दिसता की काँग्रेस पक्ष घट करपाक जाय आनी काँग्रेस पक्ष मजबूत करपाक जाय हो एक ध्येय गोंयकारांनी आयज ठरयलेलो आसा. बाब दोनू चंद्रकांत नायक कितले दीस जाले पक्षाचे काम आपल्या जाता त्या परीन समाजाचे काम तो करतालो. OBC महासंघाच्या वतीने ताणें काम चालू दवरलेलें आनी एक बिझनेसमॅन, एक वेवसायीक म्हणून तो आपले थोडे बिझनेसान तोडून समाजा खातीर कार्य ताणें चालू दवरलेलें आसा. आयज ताणें लितसर काँग्रेस पक्षान प्रवेश केल्लो आसा
म्हाका खात्री आसा ताणें क्लियर सांगला आपल्या इलेक्शनाचे परस सगळे जे बूथ आसात 44 ते 44 बुथांक आपूण टीम उबी करपाक आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आनी ब्लॉकाचे सगळे वांगडी हांकां घेवन एक नवी प्रिवळ मतदारसंघात काँग्रेसची टीम तो उबी करतली. तेजे नंतर कोणीय इलेक्शन लडप त्या इलेक्शनाक आमी सपोर्ट करून एक वेगळी नवी येवजण घेवन प्रिवळ मतदारसंघात मतदारसंघ उबारपाचो ताणें एक ध्यास घेतला आनी त्या ध्यासाक ताका यश हाडूं म्हणून हांव मागणी करता आनी अपेक्षा करता की आमचे सगळे प्रिवळ मतदारसंघाचे असंख्य जे कार्यकर्ते आनी लिडर्स पयलीं साकून सामके एक ठामपणान पक्षा बरोबर रावले. आमकां खबर आसा आमची परिस्थिती प्रिवळ मतदारसंघात कितें आसती. इतली वर्सां जाली आमचे थंय आमदार केन्नाच निवडून येवना आनी तरी आसतना आमचे असंख्य लिडर जे आसात ते आयज थोडे आसात थोडे ना, थोडे येवन आयिल्ले ना, ते पक्षा बरोबर रावल्ले आसा. आयचो जो बीजेपीचो सरकार प्रमोद सावंताच्या लिडरशिपीचो चलता, बाकीचे सगळे करप्शन आनी हे इश्यू जालेच, पूण हो ओबीसी एससी आनी एसटीच्या विरोधी सरकार म्हणजे बहुजन विरोधी सरकार हे वेगळे वेगळे टायमार प्रूव्ह जायत आसा. 2012तल्यान ते एसटी समाजाक फटयत आसात रिझर्वेशनाच्या नांवान. 2012 बीजेपीचं सरकार येयलो, 2014 त्यांचो डबल इंजिन सरकार सुरू जालो. पूण जी त्यांनी शेड्यूल ट्रायबाक आमच्या एसटीच्या लोकांक ट्रायबल लोकांक आश्वासनां दीत दवरली रिझर्वेशन हाडटा, आतां येतले, फाल्यां येतली ऑर्डर, परत येतली ऑर्डर, आनी आमच्या शेड्यूल ट्रायब लोकांक फक्त फुटोवपाचें काम ते करीत आसात. तांकां अजुनूय दिसता की बीजेपीचे जे सगळे लिडर व्हडले व्हडले आसात तांकां दिसता की बहुजन समाजाक ते फुटोवपाक शकता. पूण तितून भितर ओबीसीकूय ते फटयतात, एससीकूय फटयतात, एसटीकूय फटयतात. रिक्रुटमेंट करता आसतना रिक्रुटमेंटाच्या लिस्टान जर नांवां पळयलीं जाल्यार मेरिटाच्या लिस्टान ओबीसी एससी एसटी हेजो नंबर 2 या 3 नंबर आसतले. म्हणजे हाजो अर्थ अशें दाखोवपाक सोदतात ते बीजेपी की एससी एसटी आनी ओबीसी हुशार लोक ना. पूण जेन्ना बोर्डाचे एग्जामी खंय येता थंय कितलेशेच ओबीसी एससी एसटीचे लोक भुरगे टॉप करतात. पूण गोंयच्या सरकाराच्या लिस्टांनी थंय ते फक्त ओबीसी एससी एसटी जी रिझर्व लिस्ट असतात त्याच रिझर्व लिस्टांत ते फक्त दिश्टी पडटात. म्हणजे हाजो हेतू क्लियर की तांकां ओबीसी एससी एसटी चे लोक जनरल लिस्टान सिलेक्ट जाल्ले नाका आनी ते वेवस्थीत रिती ते कुशीक दवरतात. दुसरो खास करून प्रिवळ मतदारसंघ हांगा बहुसंख्येन एसटी समाज आसा आनी ह्या एसटी समाजाक दोनूच उदाहरण दिवपाक सोदतात कशे फटिल्ले आसात. रिझर्वेशना बाबतींत जे हांवें सांगलां थंय हांव खात्री सावन सांगता की हे परत एकदा आमच्या मूळ गोंयकारांक जेका आमी एसटी म्हणटात तांकां फुटोवपाचें चाल सुरू जाल्ली आसा. सगळो ड्रामा सध्या चालू आसा रिप्रेझेंटेशन दिवपाक. ह्या डबल इंजिनाक सरकाराक जर जाय जाल्यार रिझर्वेशन ह्या इलेक्शनाक ते दिवपाक शकतात. हांव चॅलेंज मारता बीजेपी सरकारा कडेन की तुमी परत एकदा शेड्यूल ट्रायब समाजाक मूळ गोंयकार जेका म्हणटात त्या समाजाक तुम्ही वंचित दवरतले रिझर्वेशना पासून. कारण कितलीशी कारणां तुम्ही मुखार हाडटात. तुमच्यान एक नोटिफिकेशन इश्यू करपाक जालना आश्वासन दिवन सुद्धा. तुमकां अजुनूय आनी कितली वर्सां तुम्ही बारीक समाजाक फटयतले आनी ते फटोवन घेतले अशें तुमकां समज आसा हें म्हाका खबर ना. आनी हांव ह्या पावटी उलो मारता आमच्या सगळ्या एसटी समाजाक एक पावटी बदल करून पळोवया. तुम्ही काँग्रेसी वटेच्यान ह्या पावटी येवया आनी आमचो सरकार हांगा जाले त्या बरोबर गोंयांक जाले त्या बरोबर आमचो सरकार केंद्राकूय येतलो.
आणि इमिजिएटली आम्ही जे प्रॉब्लेम जे एसटी समाजाचे आसा ते राज्य सरकाराचे क्षेत्रात असू ते केंद्र सरकाराच्या क्षेत्रात असू आम्ही तिका पूर्णतेक वयतले. एसटी रिझर्वेशन हांव चॅलेंज करून सांगता की बीजेपी सरकार एसटी रिझर्वेशन दिवपाक सोदना. त्यांनी सगळे तरेचे फुटोवपाचे प्रयत्न आणि ड्रामा ऑलरेडी सुरू केल्ले आसात आणि तांकां एसटी रिझर्वेशन दिवपाचे ना हांव स्पष्टपणे पयलीं सांगलेलें. आणि आता परत एकदा गोंयच्या आमच्या एसटी समाजाक सांगपाक सोदता की तुमकां ते फटयतात, तुमचे रिझर्वेशन ते दिवपाक सोदना आणि तुमकां परत ह्या एसटी रिझर्वेशना पासून वंचित दवरपाक सोदतात. हे त्यांचे कट कारस्थान चालू आसा एसटी समाजा विरुद्ध. ते समजून घेवपाचो प्रयत्न एसटी समाजान करचो आणि हो जो हिडन एजेंडा यांचो आसा तो हिडन एजेंडा आमकां समजोवपाक जाय. दुसरो पॉइंट, एसटी समाजा खातीर एक ट्रायबल सब प्लॅन आसता त्याचे प्रमाणे जर प्रोविजन चेंज करपाक मेळना. 10.53% ऑफ द टोटल बजेट हो एसटीच्या वेलफेअरा खातीर स्पेंड करपाक जाय सगळ्या डिपार्टमेंटांतल्यान. म्हणजे गोंयचे जर बजेट पळयलें जाल्यार गोंयचे बजेट आमी कमीच फिगर धरता 27,000 करोड आणि 27,000 करोडांतले 10 पॉइंट हे म्हणल्यार जवळजवळ 2,700 कोटीच्या आसपास जाता. म्हणजे प्रत्येक वर्साक ट्रायबल सब प्लॅनाच्या प्रमाणे जवळजवळ गोंयांत 2,700 कोटी रुपया शेड्यूल ट्रायब समाजाक ह्या सरकारान रिझर्व करून दवरून वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत शेड्यूल ट्रायबाच्या वेलफेअरा खातीर हे पैसे खर्च करपाक जाय. आणि ते जर एक्चुअली पळोवपाक गेले जाल्यार 500 ते 700 कोटीच जातात आणि ते सुद्धा कम्प्लिटली फंड्स हो एसटी समाजाच्या वेलफेअरा खातीर स्पेंड करनासतना ते थोडे थंय दाखोवप आणि ते आमी खर्च करता अशें दाखोवप. म्हणजे जवळजवळ 2,000 कोटी वर्साक एसटी समाजातल्या तोंडांतल्यान हे काडटात आणि बाकी कडेन खर्च करतात. आणि खास करून हे पैसे ते इव्हेंट मॅनेजमेंटाक स्पेंड करतात, करप्शन करून पैसे भितर उडोवपाक कमिशन. त्या खातीर काल सुद्दां म्हणलेलें आमी हो सरकार आसा तो इव्हेंट मॅनेजमेंट कमिशन सरकार. आणि एसटी समाजाचे जे पैसे आसा म्हणजे इमॅजिन करात तुम्ही गेल्या 5 वर्सांत जवळजवळ 10,000 कोटी एसटी समाजाचो हेणी काढून उडयला. म्हणजे तांकां वंचित दवरल्या पैशांतले आणि इव्हेंट मॅनेजमेंट करून हे पैसे यूज केल्ले आसा. सो एसटी समाजाक हे परत परत फुडें त्यांचे अधिकाराचे जे आसा कारण हो हे जे फंड्स असतात ते डायवर्ट करपाक मेळना दुसरे कडेन ना तर हे फंड्स लेप्सूय करपाक मेळना. तो फंड्स ताका असो कायद्यान बांदून घेतलेलो आसा की एसटी समाजाचो पैसो जो आसा तो एसटी समाजाकूच यूज करपाक जाय. तो खंयच्याच दुसरे कामाक डायवर्ट करपाक मेळना नाल्यार तो लेप्सूय करपाक मेळना. पूण ह्या सरकारान कितें केलें ते बीजेपीच्या गेल्या 5 वर्सांक 10,000 एसटी समाजाचे त्यांचे अधिकाराचे पैसे एसटी समाजाच्या अधिकाराचे पैसे 10,000 कोटी एसटी समाजाक त्या पैशापासून वंचित दवरून त्यांचे व्हडलो अन्याय बीजेपीच्या सरकारान प्रमोद सावंत सरकारान एसटी समाजाचेर केल्लो आसा. हे हांव विथ पुरावे म्हणजे हांव जस्ट बेश्टो आरोप करना. तुम्ही खंयचेय प्लॅन करून पळया, बजेटरी प्रोविजन करून पळया, जावं सगळे डिपार्टमेंटाक आरटीआय मागून पळया, 700 कोटीच्या वयर हो पैसे गेल्ले ना. हेजोच अर्थ बीजेपीक अजूनही दिसता की बहुजन समाज जो आसा ताका आमी फटोवपाक शकता आणि त्यांचो जो अधिकार आसा आमी तांकां दिनासतना दवरपाक शकता. आणि तरी सुद्धा देवाच्या नांवान रामाच्या नांवान तांकां दिसता की बहुजन समाज तेंचे कडेन येतलो आनी तांकां परत मत मारतलो. ह्या फावटी सगळे बहुजन समाजा भितर सगळे परिवर्तन येयल्लें आसा. तांकां कळोन चुकलां की हो बीजेपी सरकार हो बहुजन विरोधी सरकार आसा आणि त्या सरकाराक येता त्या 6 म्हयन्यांनी जे इलेक्शन जातलें त्या इलेक्शनाक हो लोक आमचे सगळे गोंयकार एक जावन ह्या सरकाराक बदलतले. देव बरें. भाऊ तुम्ही आता म्हटले तुम्ही त्याच्या बरोबर असतले ननूच्या बरोबर. सो आता तो तुमचो नेक्स्ट कॅन्डिडेट
तुमच्या मतदारसंघात? कोण म्हणटा आमकां हय. ना कॅन्डिडेट फुडें पळय आमचो अध्यक्षान पयलींच सांगला गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षान पयलींच इंटिमेशन दिला सगळ्यांक की कार्यकर्ते कोणीय आमचे इंडक्ट जावंक शकता अपार्ट फ्रॉम अनकंडिशनल सपोर्ट. पूण तेन्ना नोरू नायक हो क्लेम करतलो कितें करतलो दॅट इज लीव इन फ्युचर. क्लेम करपाचो प्रश्न हो मागीरचो आसता. कोणाचे कार्य कशें बरें आसा, लोक कसो लोक त्या कॅन्डिडेटाक बरो आसा हें गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी ठरयतली, तेंचो सेल ठरयतलो. इलेक्शन कोणीय इंडक्ट जाल्या नंतर सुद्दां त्या कॅन्डिडेटाक ते कॅन्डिडेट जातलो हो मागीरचो प्रश्न. आमी जो 1992 हांव कार्यकर्ते आसलो आमी अजून पर्यंत कॅन्डिडेटाची क्लेम केन्नाच करूं ना. कार्यकर्ते म्हणून रावल्या. जो पार्टी जेन्ना कॅन्डिडेट दितलो त्या पार्टी खातीर आमी सदांच पार्टी फाटल्यान आसतले. कॅन्डिडेट हो मागीरचो प्रश्न. तुम्ही ते रावता पियोन तिथून त्यांना काँग्रेस येऊन ना तुम्ही जायते वावरी केला कितली डिफिकल्ट लागते तुमच्या कोणी काँग्रेस? डिफिकल्टी आसा. आजचो जो मतदार जो आसा तो संभ्रमाव व्यवस्थेत आसा. पयलो प्रश्न आसा की प्रियोळ मतदारसंघात जे गेली 10 वर्सां त्याच्या पयलींची 10 वर्सां भायलो कॅन्डिडेट हाडला आणि हांगा कॅन्डिडेटीचेर भरून तो आमदार जाला. आता सगळ्यांनी ह्या पार्टीनी भारतीय जनता पार्टी आणि जी दुसरी पार्टी आसा तांच्यांनी भायलो हाडूचे 35,000 जे मतदार आसात त्या मतदारसंघांसून एकूय असो मनीस ह्या पार्ट्यांक मेळना कितें म्हाजो पयलो प्रश्न आसा. आज ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने कॅन्डिडेट दिल्ले हाजे पहिले ते सगळे प्रियोळ मतदारसंघाचे असले. पूण ह्या सर्वसामान्य जे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जळटा त्यांच्यानी भायलो हाडटाना आमचो कॅन्डिडेट लागता आणि पैशांच्या बळाचेर कॅन्डिडेट निवडून हांव स्पष्टपणान आरोप करता की पैशाच्या बळाचेर आज गेली 5 ते 10 वर्सां ताच्यात पयलींचे जे आमदारांनी केले पैशाच्या बळाचेर केला आणि हेका मतदार बळी पडल्या आणि पैशाच्या बळाचेर जे राजकीय सत्ताची भोगल्यानंतर मतदारांक कितलें लुकसाण जालां आणि प्रियोळ मतदारसंघाचो विकास कित्याक फुटला हो मतदारांक अजून आता कळून चुकला आणि प्रियोळ मतदारसंघात येणाऱ्या इलेक्शनाक बदल हो निश्चित आसा. पण तुमकां चड काम करचें पडटलें. काम कशें आसा पळय काम ज्या पद्दतीन मतदार सुज्ञ आसा मतदारांक खबर आसा ह्या वर्सा आमी कितें करपाचें तें त्या पद्दतीन मतदार करतले आणि आमी जे कितें मतदारांक सांगपाचो जो आमचो प्रयत्न आसा तो आमी प्रयत्न करतले. गिरीश तुवें सांगलें की बहुजन समाजाचेर अन्याय जाता, एसटीचेर अन्याय जाता, बारीक समाजा बाबतीचेर अन्याय जाता. ह्या समाजाक एट्रॅक्ट करपाक लागून काँग्रेस नेमकें कितें करता? आमी जो मुखारलो सरकार आसतलो हो बहुजनाचो सरकार आसतलो. बहुजनाक जे ज्या हातूंतल्यान वंचीत उरल्या ते जावं ओबीसी, एससी, एसटी जांकां कॉन्स्टिट्युशनल अधिकार आसता त्या कॉन्स्टिट्युशनल अधिकार परत तेंचे कडेन पावोवपाचें हें काम प्रामुख्यान काँग्रेस पक्ष करतले. पूण तेंचो कितें अधिकार आसा सपोज जर 10% 10.56% जर टोटल बजेटाचो पयशे हे एसटी समाजा कडेन पावोवपाक जाय आणि बीजेपी तांकां फटयता म्हणजे वर्साक 2,000 कोटी तेंच्या तोंडांतले काडून घेता ते काँग्रेस पक्ष करपाक तेंचो अधिकाराचो पयसो आसो तांकां दितले. मेरिट लिस्टाचेर आमी इंटरफेर जायनासतना सपोज जर ओबीसी, एससी, एसटीचो भुरगो जर मेरिटाचेर सिलेक्ट जावपाक शकता जाल्यार ते आमी इंटरफेर जावन तांकां तितूंतल्यान काडचे ना. म्हणजे बहुजन समाजा खातीर तांकां प्रमोट करपा खातीर ज्यो ज्यो गरजे आसा ती एड्युकेशनल फिल्डाक जावं तांकां बिझनेस स्टाब्लिश करपाक जावं त्यांच्या फॅमिली वेलफेअरा खातीर जावं ह्याचेर आमचें प्राधान्य आसता. नुबाब आता तुमच्या सायडीक जायतो इश्यू चलता स्पेशली रस्त्याचो बा इश्यू आणि फाटलो कितलोच तेम तो इश्यू चलता आता कामूय स्टार्ट जाला सो तिका तुम्ही लोकांक सपोर्ट कशे बा करतले तुम्ही लोकांच्या सायडीक आसतले भोवमानच्या सायडीक? आता कशें आसा पळय ज्या सत्ताधारी पक्ष ज्या लोकांक अन्याय करता त्या अन्यायाच्या विरुद्ध आमी सत्ताधारी पक्षा बरोबर ठामपणान उबे आसतले. प्रियोळ मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांक जो सत्ताधाऱ्यांकडसून त्रास जाता आणि सत्ताधाऱ्यांकडसून जे त्रास जाल्ले जे वंचित लोक आसा तांकां आमी सदोदीत प्रयत्न करतले. मागीर तो एक खड्डो आसूं किंवा बाकीचे जे कितें तुमचे बारीक सारीक जे इश्यू आसूं तेंचे कडेन आमी प्रत्यक्ष तेंच्या पर्यंत पावतले. थँक्यू.